नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या आणि मुंबईत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आज मी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आले आहे। मित्रांनो, कामगार आयुक्तालय अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 78 पदांची नवीन भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नक्की कोणकोणती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय हवी, वयोमर्यादा काय आहे आणि अर्ज कसा करायचा। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, या भरतीमध्ये एकूण 3 प्रकारची पदे भरली जाणार आहेत। तर चला पाहूया कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। पहिले पद निरीक्षक। मित्रांनो, या पदासाठी सर्वात जास्त म्हणजेच 62 रिक्त जागा आहेत। दुसरे पद लेखापाल। या पदासाठी 12 रिक्त जागा आहेत। आणि तिसरे पद लघुटंक लेखक। या पदासाठी 4 रिक्त जागा भरल्या जातील। अशा प्रकारे एकूण 78 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजे शैक्षणिक पात्रतेवर। प्रत्येक पदासाठी पात्रता वेगवेगळी आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका। जर तुम्ही निरीक्षक पदासाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असली तरीही चालेल। तुम्ही केवळ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे। लेखापाल पदासाठी तुमचे B.Com पूर्ण असले पाहिजे आणि सोबतच संबंधित कामाचा 3 वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे। त्यानंतरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। जर तुम्हाला लघुटंक लेखक पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पदवीधर असले पाहिजे। यासोबतच तुमचे मराठी आणि इंग्रजी लघुलेखन शॉर्टहँड 80 शब्द प्रति मिनिट, तसेच मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुमची वयोमर्यादा 11 जून 2026 रोजी ग्राह्य धरली जाईल। तुमचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे। पण जर तुम्ही मागासवर्ग, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS मध्ये येत असाल तर तुम्हाला सरकारी नियमांनुसार वयात 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे। यात एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की निवड झाल्यानंतर तुमच्या नोकरीचे ठिकाण मुंबई असेल, त्यामुळे मुंबईसारख्या शहरात नोकरी करण्यासाठी ही एक अमूल्य संधी आहे। आता बोलूया अर्ज शुल्काबाबत। शुल्काबाबत सांगायचे तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे। मागासवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये फी निर्धारित करण्यात आली आहे। मित्रांनो, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 निर्धारित करण्यात आली आहे। आज मे 27 आहे, त्यामुळे तुमच्याकडे केवळ 15 दिवस उरले आहेत। शेवटच्या दिवशी वेबसाईट अनेकदा हँग होते, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपला अर्ज सबमिट करा। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की अर्ज कुठे आणि कसा करायचा, तर काळजी करू नका। जर तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा असेल तर तो अर्ज आम्ही तुमच्यासाठी भरू शकतो। तुम्ही फक्त आमच्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज करा, आम्ही तुमचा संपूर्ण अर्ज भरून देऊ। या भरतीची अधिकृत वेबसाईट, जाहिरातीची सविस्तर PDF फाईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तिथे जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करू शकता, संपूर्ण माहिती वाचू शकता आणि तुमचा फॉर्म स्वतः भरू शकता। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमचे जे मित्र पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करा। अशाच नवनवीन आणि खात्रीशीर सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।